पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1. 1963, 2. 1965, 3. 1960, 4. 1962. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 साली झाली. प्रश्न 2. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पर्याय 1. महात्मा गांधी सावरकर, 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले, 3. सेनापती बापट महात्मा गांधी, 4. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुणे करार महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये झाला. प्रश्न क्रमांक 3. जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1. शिवसागर, 2. यशवंत सागर, 3. भीमसागर, 4. नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. सातारा, 3. रायगड, 4. नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 5. केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. सोलापूर, 3. अहिल्यानगर, 4. जळगाव. केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. सोलापूर, 3. संभाजीनगर, 4. अहिल्यानगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. नाशिक, 3. संभाजीनगर, 4. सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. नाशिक, 3. संभाजीनगर, 4. अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय क्रमांक 1. साल्हेर, 2. महाबळेश्वर, 3. हरिश्चंद्रगड, 4. कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. सांगली, 3. कोल्हापूर, 4. अहिल्यानगर. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. सांगली, 3. कोल्हापूर, 4. नाशिक. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? पर्याय क्रमांक 1. भंडारदरा, 2. भुशी डॅम, 3. कोयना डॅम, 4. गंगापूर धरण. महाराष्ट्रातील गंगापूर धरण हे पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 13. आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1. 1880, 2. 1885, 3. 1883, 4. 1882. आर्य महिला समाजाची स्थापना 1882 साली झाली. प्रश्न क्रमांक 14. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1. 1880, 2. 1885, 3. 1883, 4. 1875. आर्य समाजाची स्थापना 1875 साली झाली. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1. 1947, 2. 1942, 3. 1962, 4. 1960. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या वर्षी गोवा या राज्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली? पर्याय क्रमांक 1. 1947, 2. 1942, 3. 1962, 4. 1961. 1961 साली गोवा या राज्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली.
प्रश्न क्रमांक 17. गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले गेले? पर्याय क्रमांक 1 1848, 2 1842, 3 1862, 4 1873. गुलामगिरी हे पुस्तक 1873 साली लिहिले गेले. प्रश्न क्रमांक 18. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 महात्मा ज्योतिबा फुले. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं. प्रश्न क्रमांक 19. जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 19 मार्च, 2 18 मार्च, 3 20 मार्च, 4 21 मार्च. जागतिक वन दिन 21 मार्चला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20. महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 9 मार्च, 2 7 मार्च, 3 5 मार्च, 4 8 मार्च. महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 चावडी, 2 मंडळ, 3 सभा, 4 सजा. तलाठ्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? पर्याय क्रमांक 1 उपसरपंच, 2 ग्रामसेवक, 3 तहसीलदार, 4 पंचायत समितीचे सभापती. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापतीकडे देतो. प्रश्न क्रमांक 23. उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? पर्याय क्रमांक 1 पंचायत समिती सभापती, 2 ग्रामसेवक, 3 तहसीलदार, 4 सरपंच. उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंचाकडे देतो. प्रश्न क्रमांक 24. समृद्धी महामार्ग किती किलोमीटर लांबीचा आहे? पर्याय क्रमांक 1 901, 2 601, 3 801, 4 701. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. प्रश्न क्रमांक 25. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? पर्याय क्रमांक 1 मुंबई पुणे, 2 मुंबई कोल्हापूर, 3 नागपूर गोवा, 4 मुंबई नागपूर. समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर अशा 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 26. समृद्धी महामार्गाला कोणते नाव देण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 पुण्यश्लोक अहिल्याबाई मार्ग, 2 रतन टाटा महामार्ग, 3 गडकरी महामार्ग, 4 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.